भाजपच्या विजय चौधरींची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात रक्षा खडसेंना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी करत एकनाथ खडसेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, तर पदाचा राजीनामा देत विजय चौधरी ही एआय क्लिप असल्याचं म्हटलंय। या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। करतो काहीतरी इलाज करतो। भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आहे। या ऑडिओ क्लिपची TV9 पुष्टी करत नाही। खडसे भाजपवर टीका करतात, मग त्यांची सून केंद्रात मंत्री कशी, मंत्रिपदावरून काढा अशी मागणी यात विजय चौधरी करतायत आणि गिरीश महाजनही तुम्ही काही करू नका, मीच बरोबर करतो असं उत्तर देत आहेत। पण त्याचवेळी या क्लिपमध्ये प्रचंड शिव्या आहेत आणि चारित्र्यावरूनही बोललं गेलंय। हॅलो, या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस त्याची, तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही करू नका, मी करतो बरोबर। आता गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा। काही खोटं बोलतो आणि फोटो दाखवतो, तुझ्या फोटो म्हणजे 10 लोकांना फोटो नाही, सगळे फोटोचे इथे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड करतो काहीतरी इलाज करतो। तर विजय चौधरी यांनी ही ऑडिओ क्लिप माझी नसून विरोधकांनी एआयच्या माध्यमातून तयार केल्याचं म्हटलंय आणि पदाचा राजीनामाही दिलाय। माझ्या काही राजकीय विरोधकांनी षड्यंत्र करून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मार्फ करून काही ऑडिओ क्लिप या ठिकाणी प्रसारित केलेल्या आहेत, याच्याशी माझा संबंध नाही। आणि अशा प्रकारचा बनावट क्लिप व्हायरल करून ते एका प्रकारे नंदुरबार शहरातलं वातावरण दूषित करण्याचं काम करीत आहेत। या संदर्भात माझ्या मुलानं पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर असं वाटतंय की तोंड उघडलं की गटार, म्हणजे जी भाषा किंवा ज्या भाषेमध्ये त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलल्या जातंय ते तर समजा आम्ही तर विरोधकच आहेत, पण त्यांच्या पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांच्या माध्यमातून जी भाषा वापरली जाते ही अतिशय संतापजनक भाषा आहे। त्याच्यामुळे फक्त या लोकांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर यांना पक्षातून बडतर्फ केलं गेलं पाहिजे। तो ऑडिओ क्लिप मला सोशल मीडियावर टाकता सुद्धा नाही आली, इतकं घाण बोललं गेलंय। आणि तिथं सुद्धा खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या, आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील ते चुकीचं आहे। त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला। व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आपली नाहीच असं विजय चौधरी यांचं म्हणणं आहे। पण या निमित्तानं उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे। नंदुरबारहून जितेंद्र बैसानेसह रवी गोऱ्हे, TV9 मराठी, मुक्ताईनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।